श्रोते हो, प्रत्येकजण वेगवेगळ्या विषयांवर लिहितो, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लिहितो. खूप सारे मराठी साहित्याचे प्रकार आहेत. कविता आहेत, वृत्तबद्ध कविता आहेत, गझल आहेत, चारोळी आहेत, अगदी शेरोळीपासून सुद्धा खूप सुंदर सुंदर जे प्रकार आहेत, त्या प्रकारामधली चारोळी हा एक वेगळा प्रकार असतो. आणि चारोळीच्या अनुषंगानं आज आपल्याला एक सुंदर चारोळी म्हणजे काय या अनुषंगाने एक रचना पाठवलेली आहे श्रीराम उर्फ कुमार सरांनी, उरून इस्लामपूर येथून. आणि सरांनी लिहिलं आहे, श्रीराम उर्फ कुमार सरांनी उरून इस्लामपूर सांगली येथून लिहिलं आहे की 4 ओळींची म्हणूनच फक्त नसते ती चारोळी. 4 ओळींची म्हणूनच फक्त नसते ती चारोळी, 4 ओळीतच परिपूर्ण अशी जणू रामबाण गोळी. 4 ओळीतच परिपूर्ण अशी जणू रामबाण गोळी. आणि खरं आहे की कमी शब्दामध्ये जास्त भाव व्यक्त करण्याची ताकद असलेली असते ती चारोळी. आणि 4 ओळीमध्ये खूप सारं आशय, विषय, भाव, भावना, प्रेम, विरह, निसर्ग या सर्व गोष्टी लपलेल्या असतात. आणि त्या कमी शब्दामध्ये त्या प्रत्येक शब्दातला, प्रत्येक अक्षरातला जर आपण भाव पाहिला तर खूप गहिरा असतो, तो समजून घेण्यावर असतो. जसं सरांनी म्हटलं आहे की 4 ओळी म्हणजे परिपूर्ण अशी रामबाण गोळी असते. ती कोणाच्या दुःखांवर फुंकर मारते, कोणाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते, कोणाला जगण्याचा मार्ग दाखवते. तर चारोळी सुखदुःखांमध्ये सोबत करते, चारोळी जगायला शिकवते, नाही का? मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की काहीच नसतं वेगळं लिहिणं कविता आणि चारोळी. काहीच नसतं वेगळं लिहिणं कविता आणि चारोळी. व्यक्त करायच्या असतात फक्त तिच्या 2 आपल्या 2 ओळी. व्यक्त करायच्या असतात फक्त तिच्या 2 आपल्या 2 ओळी. तर ही अशी चारोळी जी मनामनावर राज्य करते, अशी ही चारोळी जी साहित्यिकांना प्रिय असते. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात. हृदयचाकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. हृदयचाकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहितात छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. सरांनी एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. सर लिहित आहेत की साक्ष देवी देवतांची होम मंत्राग्नी मंगलाष्टकांची सफल. साक्ष देवी देवतांची होम मंत्राग्नी मंगलाष्टकांची सफल. डंका तिन्ही लोकी सौभाग्याचा दिनरात वाजे. डंका तिन्ही लोकी सौभाग्याचा दिनरात वाजे. सेवा कुटुंबाची 7 जन्मी घडावी सकल. सेवा कुटुंबाची 7 जन्मी घडावी सकल. सदैव बळकट राहो कपाळी कुंकुमाचे. सदैव बळकट राहो कपाळी कुंकुमाचे. कुंकुमाचे. वाह, खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव जे आहेत ते सरांच्या या रचनेमध्ये होते की तो आणि ती जेव्हा पती आणि पत्नी म्हणून जेव्हा एका बंधनामध्ये बांधले जातात त्यावेळी देवी देवतांची साक्ष असते, होम असतो, मंत्राग्नी असते आणि मंगलाष्टकासुद्धा म्हटल्या जातात. तेव्हा सौभाग्याचा डंका जो आहे तो दिनरात वाजत असतो. ती असं म्हणत असते की कुटुंबाची सेवा माझ्या हातून घडावी आणि माझ्या कपाळावरचं कुंकू जे आहे ते बळकट राहावं. तो तिचा त्याग असतो, तो तिचं समर्पण असतं. आणि कुटुंबाप्रती, आपल्या पतीप्रती असलेली निष्ठा, प्रेमभाव हे त्या तिच्या शब्दामधून, तिच्या त्या कृतीमधून व्यक्त होत असतात, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये जगन्नाथ जाधव सर लिहित आहेत एसगाव औरंगाबाद येथून. जगन्नाथ जाधव सरांनी एसगाव औरंगाबाद येथून लिहिले की वास्तव्यवादी स्त्रीवादी. वास्तव्यवादी स्त्रीवादी आहे स्त्रीचे हे जीवन. वास्तव्यवादी स्त्रीवादी आहे स्त्रीचे हे जीवन. माणसाच्या बरोबरीने उभी राहिली खांदा लावून. माणसाच्या बरोबरीने उभी राहिली खांदा लावून. ग्रंथामध्ये ठेविले लिहून 18 पुराण गेले सांगून. स्त्री आहे माता समान, मिळावा नारीला सन्मान. मिळावा नारीला सन्मान. तर नारीला सन्मान मिळाला पाहिजे. तिचं जीवन जे आहे ते वास्तव्यवादी आहे आणि माणसाच्या बरोबरीने ती खांद्याला खांदा लावून उभा राहते. त्यामुळं तिला सन्मान मिळाला पाहिजे असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये शीतल बागडे मॅडम लिहित आहेत सावनेर येथून. शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिलं आहे की विरंगुळा म्हणून नटणे नसतेच मुळी.
विरंगुळा म्हणून नटणे नसतेच मुळी, एक ओळख हवी असते स्वतःची, एक ओळख हवी असते स्वतःची स्वतःसाठी, एक ओळख हवी असते स्वतःची स्वतःसाठी. हो मी खूप सुंदर आहे, हो मी खूप सुंदर आहे, याची मनाला ग्वाही देण्यासाठी, याची मनाला ग्वाही देण्यासाठी. वाह क्या बात आहे. आणि खरंच की एखादी व्यक्ती नटते, स्त्री असो पुरुष असो, एखादी व्यक्ती टापटीप राहते, एखादी व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी आभूषण अलंकार घालते, स्वतःला टापटीप नीटनेटकी ठेवते. याचा दरवेळी असा अर्थ नसतो की तो एक टाईमपास असतो किंवा इतरांना दाखवणं असतं. खरं सांगायचं झालं तर कधी कधी स्वतःची एक ओळख निर्माण करायसाठी, स्वतः एक ओळख निर्माण करण्यासाठी म्हणून जे आहे ते आपण स्वतःसाठी, स्वतः सुंदर आहोत याची मनाला सुद्धा ग्वाही देणं खूप गरजेचं असतं. तरच मन हे सकारात्मकतेनं कार्य करतं. जर आपण स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर मनामध्ये नकारात्मक विचार येतात, नकारात्मक ऊर्जा जी आहे ते निर्माण होते आणि आपली समोरची जी कामं आहेत ती होत नाहीत. मन जेव्हा नकारात्मक होतं, आपण जेव्हा स्वतःला नीटनेटकं ठेवत नाही, आपण स्वतःचं शरीर स्वतःचं मन नीटनेटकं ठेवत नाही, तेव्हा अवतीभोवती नकारात्मकता पसरते आणि ती नकारात्मकता इतकी घातक होऊन जाते की आपल्याला दैनंदिन काम करणंसुद्धा अवघड होऊन जातं. म्हणून जसं की मॅडमनी म्हटलं आहे की स्वतःची स्वतःला ओळख होण्यासाठी आणि आपण स्वतः सुंदर आहोत याची मनाला ग्वाही देण्यासाठी नटलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर आत्मपरीक्षण करायला लावणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये आई या शीर्षकाखाली सौ मंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. सौ मंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे आई या शीर्षकाखाली की तुझे जगी मोल नाही तुझ्यासारखी तूच आहे, तुझे जगी मोल नाही तुझ्यासारखी तूच आहे, उपकार थोर तुझे आई, उपकार थोर तुझे आई, तुझेच विचार घेऊन जगत आहे, तुझेच विचार घेऊन जगत आहे. तर आईबद्दल खूप सुंदर अशा कृतज्ञता व्यक्त करणारी, आईला ज्या प्रेमाचं जगामध्ये मोल नाही याची महती सांगणारी आणि आईचे विचार घेऊन जगण्याचा संकल्प करीत आहे असं शब्दांकन असलेली मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम यांनी लिहिले यवतमाळ येथून. सना या नावाने मॅडम लिहितात, संगीता नागदिवे मॅडम सना या नावाने लिहितात, यवतमाळ येथून त्यांनी लिहिलं आहे की अंगणातल्या वृंदावनात तुळशीचे रूप खुलते, अंगणातल्या वृंदावनात तुळशीचे रूप खुलते, शरीरातल्या व्याधीवर रामबाण उपाय ठरते, शरीरातल्या व्याधीवर रामबाण उपाय ठरते, रामबाण उपाय ठरते. तर तुळशीचं महत्त्व, खुललेली तुळस आणि व्याधींवर तुळशीचं महत्त्व मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलं आहे. अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून दिवाळी या शीर्षकाखाली की आनंद सुख शांती घेऊन आली दिवाळी, फस्त फराळ फटाके, फस्त फराळ फटाके, 4 दिवस दिवाळे काढून गेली दिवाळी, 4 दिवस दिवाळे काढून गेली दिवाळी. तर दिवाळी आली ती सुख शांती आनंद घेऊन आली. फटाके फराळ या सर्वांमध्ये खर्च झाल्यानंतर असं वाटतं की दिवाळी 4 दिवसाची आली आणि दिवाळी काढून गेली. खरं आहे, परंतु दिवाळी ही दिवाळी असते, ती सुख समृद्धी आनंद घेऊन येते आणि ती एक नवा जो दीप आहे तो आपल्या जीवनामध्ये लावून जाते. आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर करूया असा संदेश देऊन जाते नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ स्वाती गोखले मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिलं आहे. सौ स्वाती गोखले मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे येथून की विषयाचे नसते बंधन तेव्हाही लिहिण्यात मजा, विषयाचे नसते बंधन तेव्हाही लिहिण्यात मजा, लिहावे जरूर काहीतरी विचारांना नसावी रजा, लिहावे काहीतरी विचारांना नसावी रजा, नसावी रजा. तर जे आजच्या शोमध्ये आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं त्या अनुषंगाने सुंदर अशी चारोळी मॅडमनी पाठवलेली आहे की विषयाचं बंधन जरी नसलं तरीसुद्धा लिहावं असं वाटतं आणि आपल्या मनातले विचार जे आहेत त्यांना रजा देऊ नये, त्याला व्यक्त करावं, त्याला जगासमोर मांडावं. आणि खरं आहे की विचार जर बाहेर आले नाहीत तर आत गोंधळ सुरू होतो, मनामध्ये गोंधळ सुरू होतो.
मनामध्ये काहूर उठतं आणि ते काहूर क्षमता शमत नाही. म्हणून जे मनामधले विचार आहेत ते कागदावर आले पाहिजे, ते मोबाईलच्या स्क्रीनवर आले पाहिजे, त्याला कुठंतरी व्यक्त केलं पाहिजे. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत, कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिले, भेट तुझी नव्याने या शीर्षकाखाली. भेट तुझी नव्याने या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नवीन ओळख नव्याने भेट, नवीन ओळख नव्याने भेट, तिलांजली देऊन भूतकाळा थेट. नवीन ओळख नव्याने भेट, तिलांजली देऊन भूतकाळा थेट. पानगळी सम गळाव्या कटू आठवणी, पानगळी सम गळाव्या कटू आठवणी, वसंता सम नव्याने भेट बहरावी, वसंता सम नव्याने भेट बहरावी, भेट बहरावी. वाह! तर नवी भेट खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. खूप अप्रतिम सुंदर अशा या प्रेम चारोळीनंतर पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ दुर्गा देशमाने मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले, हुंडडणारे बालपण लोपले, हुंडडणारे बालपण लोपले, आज सारे असे भन्नाट सुटले डिजिटल वारे, आज सारे असे भन्नाट सुटले डिजिटल वारे, नाही राहिले कुठेच खेळ शिवना पाणी पकडा पकडी, नाही राहिले कुठेच खेळ शिवना पाणी पकडा पकडी, तासन तास बसून झाली बालपणीची पोरं कुबडी, तासन तास बसून झाली बालपणीची पोरं कुबडी, पोरं कुबडी. तर एका समाजातल्या विराधक वास्तवावर प्रकाश टाकणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना आहे. आणि खरं आहे की कुठं लोपलं ते बालपण, वेगवेगळे शारीरिक कसरतीचे खेळ लोपले, खूप साऱ्या गोष्टी या मिस झाल्या. आज लहानातल्या लहान थोडंसं कळायला लागलं की त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याला कार्टून्स आवडतात, त्याला वेगवेगळे यूट्यूबवरचे वेगवेगळ्या सोशल मीडियावरचे वेगवेगळ्या कथा आवडतात. तो घराच्या बाहेर पडेना झाला आहे आणि तासन तास घरामध्ये मोबाईलवर व्यस्त राहून त्याचं शारीरिक त्याचं मानसिक आरोग्य जे आहे ते खूप दुर्धर होत चाललं आहे, नाही का? त्याला बाहेर खेळण्यासाठी पाठवणं गरजेचं आहे. त्याच्या मोबाईलचा वापर जो आहे तो कमी करण्याची गरज आहे. आणि खूप वेळा तर असं होतं की लहान मुलं आपल्याजवळ गोंगाट करतात, आपल्याला त्रास देतात, ते काही ना काही मागत राहतात. म्हणून त्यांना शांत करण्यासाठी आपणच आपला मोबाईल त्यांच्याकडे देतो आणि त्याला त्यामध्ये गुंतवून ठेवतो. त्याला त्याची जी आहे ती सवय लागत जाते आणि ती मोडणे नंतर अशक्य होऊन जाते. म्हणून जसं मॅडमनी म्हटलं आहे की शिवना पाणी पकडापकडी वेगवेगळ्या प्रकारचे जे लहानपणीचे खेळ आहेत ते खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे, त्यांना पाठवलं पाहिजे. तरच मुलं ही नाजूक राहणार नाहीत, ती शरीराने आणि मनाने कमकुवत राहणार नाहीत. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये अरविंद म्हात्रे सरांनी गौरीपाडा कल्याण येथून लिहिले. अरविंद म्हात्रे सर लिहित आहेत गौरीपाडा कल्याण येथून. आई या शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की आई जाणण्यासाठी आईच व्हावं लागतं, तेव्हाच आईचं महात्म्य काय असतं ते कळतं. आई जाणण्यासाठी आईच व्हावं लागतं, तेव्हाच आईचं महात्म्य काय असतं ते कळतं. आई जणू एक रसायनच, काय ते तिलाच कळतं. रडणारे बाळही तिच्या कुशीत निश्चिंत होतं, रडणारे बाळही तिच्या कुशीत निश्चिंत होतं. आणि आई जाणण्यासाठी आई व्हावं लागतं. खूप अप्रतिम शब्दरचना होती. आणि आईबद्दलचे जे भाव आहेत मनातले ते सरांनी सुंदररित्या व्यक्त केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत इंद्रायणी नगर पुणे येथून. राजेश मनोहरराव चौधरी सरांनी इंद्रायणी नगर पुणे येथून लिहिलं आहे की संत नामदेव महाराज विठ्ठलाचे परमभक्त, संत नामदेव महाराज विठ्ठलाचे परमभक्त, भोळा भाव भक्ती अंतरी, भोळा भाव भक्ती अंतरी, दिसे त्यास पांडुरंग सर्वत्र, भोळा भाव भक्ती अंतरी, दिसे त्यास पांडुरंग सर्वत्र, पांडुरंग सर्वत्र. तर संत नामदेव महाराज जे विठ्ठलाचे परमभक्त होते, तर त्यांच्या मनामध्ये भोळा भाव होता, अंतरामध्ये भक्ती होती, म्हणून त्यांना सर्वत्र पांडुरंग दिसत होते. असं अप्रतिम असं शब्दांकन, अप्रतिम अशी ही
भक्ती चारोळी सरांनी शब्दबद्ध केलेली होती. आणि श्रोते हो, या सुंदर अशा भक्ती चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात. हरी मल्हारराव धारकर सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. हरी मल्हारराव धारकर सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिले की थंडगार थंड वारा वारा झोडपे तनाला. थंडगार थंड वारा वारा झोडपे तनाला. घोंगडी ही पांघरावी आता गुलाबी हिवाळा. घोंगडी ही पांघरावी आता गुलाबी हिवाळा. आता गुलाबी हिवाळा, गुलाबी हिवाळा. वाह, खरंच की थंडगार थंड वारा हा आता तनाला झोडपू लागलेला आहे. थंडीचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे घोंगडी पांघरावी अशी आरोग्याची काळजी घ्यावी असा संदेश देणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि श्रोते हो, तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.